नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्टार प्रवाहाचे धमाकेदार एपिसोड जे आहेत ते आपण नेहमी पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 10 एप्रिलचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सुरुवातीला बघा, काव्या ही तिचे नोट्स खराब झाल्यामुळे अपसेट होऊन झोपलेली असते आणि सकाळी उठून पाहते तर काय, तिला उठायलाही वेळ झालेला असतो आणि त्यावेळेस ती म्हणते की मला काहीही करून आजच्या आज नोट्स कंप्लीट केल्या पाहिजे आणि बरं झालं, जाऊ दे, ते नोट्स खराब झाल्या पण परत माझी रिव्हिजन होईल आणि माझा अभ्यासही व्यवस्थित होईल. पण प्रेक्षकांनो, तिची नजर एका नवीन नोट्सकडे जाते आणि ते अक्षर असतं पार्थचं आणि त्याने पूर्ण नोट्स ज्या काही आहेत त्या लिहून काढलेल्या असतात आणि त्या नोट्स बघून काव्याला खूप आनंद होतो. आणि त्यावेळेस बघा, ती पार्थला कॉल करते आणि पार्थला सांगते की हो देशमुख, तुम्ही माझ्या नोट्स कंप्लीट केल्यात का? त्यावेळेस पार्थ म्हणतो की हो काव्या, कारण तुम्ही काल रडलात आणि मला तुम्हाला आयुष्यात कधीच रडताना पाहायचं नाही आणि हो, तुम्ही उलटी केली ह्यामुळे मला वाईट वाटलं, पण त्याहून जास्त तुम्ही दिवसभर काढलेल्या नोट्स, एका ठिकाणी बसून केलेल्या नोट्स सगळ्या वाया गेल्या म्हणून अजूनच मला वाईट वाटलं आणि म्हणून मी रात्रभर जागरण करून तुमच्या नोट्स कंप्लीट केल्या. पण खरं सांगू का काव्या, तुम्ही आता अजिबात रडायचं नाही, कारण तुम्ही रडला तर मला अजिबात करमत नाही. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस काव्या म्हणते की खरंच तुम्ही खूप भारी आहात आणि नंतर ती आय लव्ह यू असं म्हणून प्रेक्षकांनो फोन कट करते. आता इकडे बघा, पार्थ हा म्हणतो की बरं ठीक आहे, कॉल कट करतो मी आता, कारण मी आता ऑफिसमध्ये पोहोचलोय आणि नंतर कॉल करेनच असं म्हणून बघा पार्थ देखील कॉल कट करतो. आता प्रेक्षकांनो, इथे पार्थने ऑफिसमध्ये एंट्री केली की त्याला कोणी कॉंग्रॅच्युलेट करतं आणि सगळेजण त्याच्याशी चांगलं वागतात. त्यातला पिऊन जो आहे तो म्हणतो की सर, मी आत्ता तुमच्यासाठी कॉफी घेऊन आलो. आणि बघा, तो स्टाफ मेंबर जवळ येतो त्यावेळेस सगळे स्टाफ उभं राहून टाळ्या वाजवून पार्थला कॉंग्रॅच्युलेशन करतात. आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की काय झालं, तुम्ही सगळेजण मला कॉंग्रॅच्युलेट का करताय, कारण काय आहे? मग यावेळेस बघा प्रेक्षकांनो, पार्थला तेथील एक मुलगी सांगते की आम्हाला कळलंय की तुम्ही बाबा होणार आहात. आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की हे तुम्हाला कसं कळलं? आणि त्यावेळेस बघा, स्टाफमधील एक मुलगी सांगते की आम्हाला रम्या मॅडमनं सांगितले. आणि त्यावेळेस बघा, पिऊन जो आहे तो कॉफी घेऊन आलेला असतो आणि त्यावेळेस इथे पार्थ रागात म्हणतो की मला हे आत्ता काही नकोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता रम्याला माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. आणि प्रेक्षकांनो, तो आता खूप चिडलेला आहे. आता प्रेक्षकांनो, जीवा हा नंदिनीला ड्रॉप करण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळेस बघा, ती बाईकवरून खाली उतरते आणि त्यावेळेस जीवाला खूप मस्का मारते आणि ती म्हणते की माझा नवरा खूप हँडसम आहे, माझ्या बाळाचे होणारे बाबा खूप हँडसम आहेत आणि असंच ती काय काय त्याला बोलायला लागते. मग त्यावेळेस जीवा म्हणतो की कारण काय एवढं मस्का मारण्याचं? त्यावेळेस बघा, नंदिनी म्हणते की काही नाही हो, असंच माझा नवरा आहेच हँडसम. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की मला माहिती आहे आपण आई बाबा होणार. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, जीवाचा जी नजर आहे ती नंदिनीच्या पायाकडे जाते आणि नंदिनीच्या पायामध्ये चप्पल नसते. आणि त्यावेळेस जीवा तिला विचारतो की काय हे नंदिनी, तू आज चप्पल का घातलेली नाही आहेस? आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस नंदिनी म्हणते की नाही, मी उपवास धरलेला आहे आणि त्यामुळे मी अनवाणी इथल्या एरियातील, पूर्ण एरियातील मंदिराला अनवाणी जाऊन प्रदक्षिणा घालणार आहे. आणि त्यावेळेस बघा, जीवा म्हणतो की नको अगं, असं नको करूस. त्यावेळेस नंदिनी म्हणते की नाही, माझा या गोष्टींवर विश्वास आहे. प्रेक्षकांनो, त्यावेळेस जीवा म्हणतो की बरं ठीक आहे, तुझं झाल्यानंतर मला सांग, मी तुला घ्यायला येईन. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की नाही नको, मला घ्यायला तुम्ही येऊ नका, मी माझी चालत येईल. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही नको, मी या एरियातच आहे. पण त्यावेळेस नंदिनी म्हणते की नाही, तुम्ही म्हटलात ना मला फिटनेस करायचं आहे आणि मला फिट राहायचं आहे, त्यामुळे मला चालायचं आहे आणि ते बाळाचं वगैरे, बाळ होण्यासाठी वगैरे वॉक करणं हे काही मला माहीत नाही, पण मला चालायचं आहे आणि मला स्वतःला फिट राहायचे. मग त्यावेळेस बघा, जीवा म्हणतो की मी याच एरियात काम करत होतो म्हणून तुला विचारतोय. मग त्यावेळेस बघा, नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, माझं झालं की मी सांगेन तुम्हाला, मग तुम्ही मला घ्यायला या. असं म्हणून प्रेक्षकांनो, ती अनवाणी पायानं चालत जाताना बघून जीवाला खूप त्रास होतो. आणि त्यावेळेस तो जीवा मनातल्या मनात म्हणतो की खरंच खूप अमेझिंग आहेस तू आणि काय करू मी तुझं, असं प्रेक्षकांनो जीवा हा मनात विचार करत असतो.
आता प्रेक्षकांनो इथे रम्या ही पार्थकडे आलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की पार्थ मला बोलावलंस, काय झालं? त्यावेळेस पार्थ तिच्यावर खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो की तूच सांगितलंयस ना इथे सगळ्या स्टाफ मेंबरला की मी बाबा होणार आहे आणि तुला माहिती आहे ना 3 महिने ही गोष्ट लपवून ठेवायची असते. आणि प्रेक्षकांनो मग त्यावेळेस रम्या म्हणते की अरे मी मुद्दामून नाही सांगितलं, मी काव्याशी बोलत होते आणि महत्त्वाचा ईमेल टाईप करत होते म्हणून मी स्पीकरवर मोबाईल ठेवलेला आणि त्यावेळेस माझं आणि काव्याचं जे बोलणं आहे ते तिथल्या एका स्टाफने राधिका नावाच्या मुलीने ऐकलं आणि मग तिने मला स्पष्ट काही विचारलं आणि त्यावेळेस तिनं आमचं सर्व काही बोलणं ऐकलं होतं, त्यामुळे मी तिला लपवू शकले नाही आणि मग मी तिला सांगितलं आणि त्यावेळेस बघ तिने सर्व स्टाफला जाऊन सांगितलं. यात मी मुद्दामून काहीच केलं नाही, माझी चूक काहीच नाही. आणि त्यावेळेस बघा रम्या म्हणते की काय झालं, आपण आपला आनंद शेअर केला तर आपला आनंद डबल होतो, काय झालं मग समजलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्यावर बघा पार्थ तिच्यावर खूप चिडतो. परंतु परत त्याला आठवतं की आपल्याला नंदिनीने काहीतरी सांगितलं होतं आणि नंदिनी बोलली होती की रम्याच्या कोणत्याच गोष्टीवर लगेच रिॲक्ट करू नका आणि तिला आपण शांततेत उत्तर देऊयात. त्यामुळं बघा पार्थ हा चिडलेला असतो, तो शांत होतो आणि तो म्हणतो की अगं रम्या तू मला अगोदर सांगायचं नाहीस का, मला वाटलं तू मुद्दामून सांगितलंस म्हणूनच मी तुझ्यावर चिडलो, बरं सॉरी जाऊ दे, जा आता तू. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की आपण ही गोष्ट सेलिब्रेट करूयात माझ्याकडून दुपारी डेझर्ट असं म्हणून बघा प्रेक्षकांनो तो रम्याला जायला सांगतो. आणि ती गेल्यानंतर पार्थ मनात विचार करतो आपला आनंद शेअर करायला पाहिजे काय, आता बघ मी काय करतो ते. आता प्रेक्षकांनो इथे पार्थचा काय प्लॅन आहे तो काही माहीत नाही आणि आता बघा इकडे अनवाणी पायाने नंदिनीचे सर्व काही देऊळ फिरून झालेले आहेत आणि एक लास्टचं मंदिर जे आहे ते राहिलेलं आहे आणि त्यावेळेस मग ती जीवाला कॉल करते आणि जीवाला म्हणते की हो मी सर्व मंदिर जाऊन आलेले आहे पण एक लास्टचं मंदिर राहिलेलं आहे आणि ते खरंच खूप स्पेशल आहे, मला आपल्या दोघांनी तिथे जायला हवंय. मग त्यावेळेस बघा इथे जीवा म्हणतो की तू अनवाणी पायानं एवढं सर्व फिरली आहेस, यात काय लॉजिक आहे नंदिनी? यावेळेस बघा नंदिनी म्हणते की अहो लॉजिक नाही, माझी श्रद्धा आहे देवांवर आणि माझ्या आईनेही हेच केलं होतं आणि त्यामुळं मीही करते, माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही आहे असं म्हणून बघा नंदिनी जीवाला शांत करते. पण त्यावेळेस जीवा नंदिनीला बोलून जातो की नंदिनी तुला एक सांगू का, मला अगदी मनातून 100% वाटतंय की आपण आई बाबा होणार नाहीत. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि त्यावेळेस ती विचार करत थांबलेली असते आणि ती म्हणते की माझ्या तिन्ही रिपोर्टवरून मला त्यांना जीवांना असंच वाटतंय की आपण आई बाबा होणार नाहीत आणि हेच 100% खरं असेल का आणि 100% असंच होईल का. त्यावेळेस बघा तिला जीवाचं जे बोलणं आहे चिडलेलं आहे किंवा आपण आई बाबा होणार आहोत हे सर्व रेगाटलेलं आहे, हे सर्व आठवतं आणि त्याच वेळेस ती विचारात खूप मग्न असते. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा एक मुलगी गजरेवाली मुलगी आहे ती तिथे येते आणि त्यावेळेस ती म्हणते ताई घेतेस का गजरे असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते नाही नको बाळा. त्यावेळेस ती म्हणते काय ग तू कोणाबरोबर आली आहेस, तुला आई बाबा वगैरे नाही आहेत का. मग त्यावेळेस बघा ती मुलगी म्हणते की माझ्या बाबांनीच माझ्या मावशीकडे पाठवलं आहे, मू बोली मावशी असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते की अच्छा अच्छा म्हणजे मांडलेली मावशी. तर त्यावेळेस ती म्हणते की कुठं असते तुझी मावशी. ती म्हणते तीही मागच्या साईडला गजरे विकायचंच काम करते आणि त्यावेळेस नंदिनी म्हणते की अगं तुला माहिती आहे ना बाल कामगार करणं हे कायद्याने गुन्हा आहे. त्यावेळेस ती म्हणते की मग मी काय करू. माझी मावशी म्हणते की आपली परिस्थिती गरीब परिस्थिती हा सर्वात मोठा गुन्हा आहे. आणि प्रेक्षकांनो नंदिनी विचारते की काय ग तू शाळेमध्ये जात नाहीस का. त्यावेळेस ती म्हणते हो जाते की. मग असं म्हटल्यावर बघा लगेच नंदिनी म्हणते की तुझा युनिफॉर्म कसा आहे ग. त्यावेळेस तिला युनिफॉर्म म्हणजेच काय कळत नाही आणि त्यावेळेस मग नंदिनी म्हणते की अगं गणवेश शाळेचा. यावेळेस तिला काहीच कळत नाही कारण ती स्कूलमध्ये जातच नसते आणि त्यावेळेस तिला तिचा गणवेश कसा आहे हे सांगता येत नाही आणि त्यावरून नंदिनी म्हणते की मला माहिती आहे तू शाळेत जात नाही आहेस ना म्हणून तुला गणवेश सांगता येत नाही. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की हो
मी नाही जात शाळेमध्ये कारण मला इथे गजरे विकायला लागतात. आणि त्यावेळेस ती मग नंदिनीला म्हणते की घ्या की गजरे घ्या. त्यावेळेस नंदिनी म्हणते की अगं माझा नवरा असताना त्याने 5 गजरे घेतले असते. त्यावेळेस ती मुलगी म्हणते की 5 गजरे, त्याला 5 बायका आहेत का? त्यावेळेस नंदिनी म्हणते की नाही, मी एकच बायको आहे, पण ते माझ्यासाठी दरवेळेस येताना 100 रुपयाचे 5 गजरे घेऊन येतात. मग त्यावेळेस बघा ती मुलगी म्हणते की बरं ताई मग घे ना, तू घे तुझ्या नवऱ्यासाठी. असं म्हटल्यानंतर बघा हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, थांब मी तुला पैसे देते. असं म्हणून 100ची नोट त्या मुलीच्या हातावर ठेवते आणि 5 गजरे बघा ती घेते. आणि ती गजरे घेतल्यानंतर बघा लगेचच ती मुलगी म्हणते की साबण घेणार का साबण? असं म्हटल्यानंतर बघा नंदिनी म्हणते की हे काय कॉम्बिनेशन, गजरे आणि साबण? त्यावेळेस ती मुलगी म्हणते की हो, दोन्हींचाही सुगंध येतो ना म्हणून. आणि जे लवकपल असतात ते गजरे घेतात आणि जे संसारिक जोडपी असतात ते साबण घेतात, त्यामुळे दोन्हीही खपतं. असं म्हटल्यावर ती म्हणते की आपल्याकडं सर्व काही असायला पाहिजे. आणि त्यावेळेस ती म्हणते की घे साबण घे. तेव्हा नंदिनी म्हणते की 100% खात्री का याची डाग जातील? यावेळेस ती मुलगी बघा एवढं छान उत्तर देते आणि ती म्हणते की ताई तुला एक सांगू, 100% खात्री ही कोणत्याच गोष्टीची नसते. आपण फक्त करत राहायचं, एक ना एक दिवस ते डाग जातील, हे मात्र नक्की. असं म्हटल्यावर हे वाक्य बघा नंदिनीच्या खूप मनाला लागतं. आणि त्यावेळेस मग त्या मुलीच्या गालावरून ती हात फिरवून ती म्हणते की खरंच या मुलीचं वाक्य खूप छान होतं. आणि म्हणजेच मी ही आई होणार नाही हे 100% खरं नाही आहे, म्हणजे मी आई होऊ शकते आणि आत्ताच्या आत्ता मला जीवाला बोलायला पाहिजे, असा विचार बघा नंदिनीच्या मनात येतो. आता प्रेक्षकांनो इथे काव्या ही अनामिकाशी फोनवर बोलत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की बरं झालं तुम्हाला नोट्स दिल्यास, कारण मी आता त्या नोट्सवर पूर्ण अभ्यास करू शकते. आणि फोनवर बोलत असताना प्रेक्षकांनो ज्या पार्थने पूर्ण नोट्स काढलेल्या असतात त्या नोट सगळ्या अस्ताव्यस्त होतात, सगळ्या खाली पडतात. आणि त्या जमा करण्यासाठी बघा प्रेक्षकांनो त्या नोट्स ती जमा करत करत बाहेर येते. आणि त्याचबरोबर पार्थने एक आई आणि एक छोटंसं बाळ अशी काव्याची ड्रॉइंग काढलेली असते. आणि ती ड्रॉइंग बघा इथे विजयच्या हातात लागते. आणि त्यावेळेस विजय म्हणतो की अरे वा, कोण आहे आर्टिस्ट? त्यावेळेस काव्या म्हणते की आर्टिस्ट बाहेर नाही, आपल्याच घरातला आहे, पार्थ देशमुख. असं म्हटल्यावर विजय म्हणतो की पार्थनं खूप छान ड्रॉइंग काढली, पण ह्या ड्रॉइंगला पाहिजे तसं राखले गेलेलं नाही, म्हणजे ह्यात काहीतरी चुकलंय का, किंवा तुमचा काहीतरी विचार आहे का? असं म्हटल्यावर बघा प्रेक्षकांनो इथे काव्या काही बोलणार तेवढ्यातच विजयला कॉल येतो आणि त्यावेळेस तो तिथून निघून जातो. मग तेव्हा काव्या मनात विचार करते की विजयनं त्या ड्रॉइंगवरून ओळखलं आहे की आमच्यात या काहीतरी वाद चालू आहे आणि हे विजय कोण घरच्यांना कळायला नको, त्यासाठी मलाच अगोदर काहीतरी केलं पाहिजे. आता प्रेक्षकांनो इथे बघा नंदिनी ही खूप विचारात व्यस्त असते आणि तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि जीवा म्हणतो की काय ग नंदिनी, काय झालं, कुठे एवढी मग्न आहेस? त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणते की काही नाही, काय झालं आणि तुम्हाला ना एका मुलीशी ओळख करून द्यायची होती पण ती आत्ता गेली. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे जीवा म्हणतो की काय गजरे तुझी तू घेतलेस? त्यावेळेस नंदिनी म्हणते की हो आहो, आणि त्याच मुलीशी तुमची ओळख घालून द्यायची होती. आणि त्यावेळेस त्याच्या बोलण्यातला सूर ओळखून नंदिनी म्हणते की काय हो, तुम्ही अपसेट आहात का, काय झालंय, तुमचा मूड नाही आहे? मग त्यावेळेस बघा जीवा म्हणतो की आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं हॉल कुठे करायचा, रूम बेडरूम हे सर्व काही त्यांना सांगत होतो. आणि त्यावेळेस त्यांनी चिल्ड्रन्स रूम ह्याबद्दल मला विचारलं आणि त्यावेळेस खरंच मला काही कळेनासं झालं. आणि ज्यावेळेस बाळांचा विषय येतो त्यावेळेस माझं डोकं अगदी बंद पडतं आणि मला काहीच कळेनासं होतं. आणि त्यावेळेस बघा जीवा म्हणतो की मला 100% असं वाटतंय की आपण आई बाबा होणार नाहीत. आणि जीवाचं हे वाक्य ऐकून नंदिनीला त्या मुलीचा चेहरा आठवतो की जी मुलगी नंदिनीला म्हणले होते की 100% असं काही नसतं हो, आपण फक्त प्रयत्न करत राहायचे, एक ना एक दिवस डाग जाणार हे मात्र नक्की. आणि हेच वाक्य नंदिनी जीवाला ऐकून दाखवते. आता प्रेक्षकांनो इथे पार्थच्या ऑफिसमध्ये काव्याला 7वा महिना असल्यामुळे सुट्टी घेण्यासाठी सांगतात. आणि त्यावेळेस काव्या म्हणते की नाही, त्यांना सुट्टी घ्यायची काहीही गरज नाही, कारण मी आणि माझं बाळ आम्ही दोघंही आमच्या स्वतःला सांभाळू शकतो. आणि प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की नंदिनी ही जीवाला हसवण्यासाठी काय काय प्रयत्न करते आणि खरंच ती खूप लहान मुलांसारखी वागत असते. प्रेक्षकांनो खरंच उद्याचा भाग हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.